हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण आपला क्लास 7चा पहिला चॅप्टर जो आहे लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, यातला आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो आहे. तर आपण पाहिलं की कुठल्या ॲनिमल्समध्ये कुठल्या प्रकारे ॲडॅप्टेशन झालं, सॉरी प्लांट्समध्ये, म्हणजे फॉरेस्ट प्लांटमध्ये काय त्यांनी काय ॲडॅप्टेशन्स केले, परत स्नोई रिजनमधले जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स होते, डेझर्ट प्लांट्समध्ये, ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स होते हे आपण पाहिले. पण आता आपण हे पाहणार आहोत की ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर प्लांट्सनी फूड मिळवण्यासाठी, फूड इंजेस्ट करण्यासाठी काय काय ॲडॅप्टेशन स्वतःमध्ये केले. मग तुम्ही तर म्हणाल की प्लांट्स तर ऑटोट्रॉपिक आहेत ना, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, मग फूड मिळवण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, कशासाठी करावं लागेल. तर हो, बरोबर आहे, मोस्ट ऑफ द प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक आहेत, कारण त्यांच्यामध्ये मॅक्झिमम जे प्लांट्स आहेत, मोस्ट ऑफ द प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉपिकच आहेत, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाची पिगमेंट प्रेझेंट आहे. कोणती? क्लोरोफिल. पण असे पण काही प्लांट्स आहेत जे पॅरासायटिक आहेत. पॅरासायटिक प्लांट्स म्हणजे काय, तर हे जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल अब्सेंट असतं. म्हणजे हे जे प्लांट्स, समजा हे मोठं झाड आहे, तर ह्या झाडावर हे प्लांट्स वाढतात, किंवा मग समजा हे लीव्ज आहेत कोणत्या तरी झाडाचे, मग त्याच्यावर हे अशा प्रकारे हे प्लांट्स वाढतात. फॉर एक्झाम्पल कस्क्युटा. कस्क्युटा म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला अमरवेल म्हणतो. तर ही जी झाडं असतात ही पॅरासायटिक असतात, ते अन्नासाठी दुसऱ्या झाडांवर डिपेंडेंट असतात. तर म्हणजे ह्यांचं जे स्केम असतं ते येलो कलरचं असतं, वायर लाईक स्ट्रक्चर असतं. हे जे स्केम असतं हे येलो कलरचं वायर लाईक स्केम असतं. म्हणजेच ह्याच्यात क्लोरोफिल अब्सेंट आहे. आणि परत ह्यांच्या ही जी झाडं असतात पॅरासायटिक प्लांट्स, म्हणजे कस्कुटासारखी जी डॉडर लाईक जी प्लांट्स आहेत, त्या लीफलेस असतात, त्यांना पानं नसतात. पानं नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होणारच नाही. फोटोसिंथेसिस होणार नाही कारण त्यांच्यामध्ये पानं नाहीत, आणि पानं नाहीत म्हणजे क्लोरोफिल नाही, मग फोटोसिंथेसिस हे होणार नाही. आणि मग ही जी झाडं असतात, आता ही झाडं दुसऱ्या झाडांवर वाढतात खरी, मग हे त्यांचं अन्न कसं मिळवतात त्या झाडाकडून, तर त्यांच्याकडे जे रूट्स असतात, त्यांची जी मुळं असतात ती हॉस्टेरियल म्हणजे एक सकिंग रूट असतात, शोषून घेणारे. त्या झाडाच्या आतमध्ये त्यांच्या कंडक्टिंग टिश्यू जे असतात, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम, ह्या ज्या कंडक्टिंग टिश्यूज आहेत तिथंपर्यंत त्यांचे रूट्स पेनिट्रेट करतात, आणि तिथून ते ह्या झायलममधून आणि फ्लोएममधून त्यांचं त्यांना जे न्यूट्रिशन पाहिजे, मिनरल पाहिजे, फूड पाहिजे, ते सक करून घेतात. म्हणजे ते शोषून घेतात, ओढून घेतात, आणि मग त्यांचं त्या प्रकारे न्यूट्रिशन मिळवतात. तर हे झालं पॅरासायटिक प्लांट्सबद्दल. तर काही फंजाय आहेत. फंजाय म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बुरशी म्हणतो. याच्यामध्ये ह्या फंजायमध्ये मशरूम वगैरे पण येतात. हे जे फंजाय असतात ह्यांच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल अब्सेंट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही. मग त्यांनी अन्न कसं मिळवतात, तर दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्कॅर्ची फूड स्कॅप. म्हणजे आपली भाकरी असो, ब्रेड असो, त्यावर बुरशी लागते ना, मग ती बुरशी म्हणजे काही नाही, ती फंजाय असते. मग हे त्या भाकरीवर, ब्रेडवर ग्रो होऊन त्यांच्यातून त्यांचं मॉइश्चर मिळवतात, त्यांची न्यूट्रिशन मिळवतात, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी 3 मेन जे कंपोनंट्स आहेत ते कोणते, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर जर हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम त्यांना कुठून मिळतं, तर जमिनीतून मिळतं, कारण ते जमिनीवरच असतं ना, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. मग अशा पण काही जमिनी आहेत की तिथं नायट्रोजनची खूप कमतरता आहे. मग त्या ठिकाणी जी झाडं वाढतात ते नायट्रोजन कसे मिळवतील, ते फॉस्फरस किंवा पोटॅशियम कसं मिळवतील, तर ते जी प्लांट्स असतात ती मोस्टली कार्निव्होरस असतात, किंवा मग आपण त्यांना कार्निव्होरस म्हणजे किंवा मग आपण इन्सेक्टिव्होरसही म्हणू शकतो त्यांना. जी कार्निव्होरस म्हणजे आपण काय म्हणतो, मांसाहारी, किंवा मग ते दुसऱ्या प्राण्यांना खाऊन त्यांच्यातून नायट्रोजन मिळवतात, किंवा ते इन्सेक्टिव्होरस असतात. आता ह्याचे जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर व्हेनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा म्हणजे सनड्यू प्लांट,
पिचर प्लांट. हे जे प्लांट्स असतात, आता आपण पिचर प्लांट पाहूया. हे अशा प्रकारे हे जे प्लांट असतात हे अशा प्रकारे असतं. आणि मग होतं काय, समजा एखादा इन्सेक्ट आहे, समजा हा, आणि हा इन्सेक्ट ह्याच्यावर येऊन बसला आणि तर खटकन ह्याच्यामध्ये असे वॅक्सी कोटिंग असते, केमिकल्स असतात. आणि मग ते समजा इथे हा इन्सेक्ट बसला तर तो पटकन मध्ये खेचला जातो आणि ही जी ट्रॅप असते ती क्लोज होऊन जाते. आणि मग मध्ये हा जो इन्सेक्ट असतो तो मरतो आणि मग त्याच्यापासून ते नायट्रोजन त्या इन्सेक्टपासून घेतात आणि मग ते त्यांचं फूड किंवा मग त्यांचं न्यूट्रिशन मिळवतात त्यातून. तर ही सगळी जी इन्फॉर्मेशन झाली, हे म्हणजे हे सगळे सुद्धा एक प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आहेत फूड मिळवण्यासाठी. ह्यांनी केलेलं ॲडॅप्टेशन की इन्सेक्ट्सला खातात आणि म्हणजे ह्यांच्यामध्ये ही जे वॅक्सिलेटिंग आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस आहे, हे त्यांचं ॲडॅप्टेशन आहे. तर हे जे सगळे किंवा मग हे हॉस्टेरियल रूट्स असू देत, हे जे सगळे ॲडॅप्टेशन्स आहेत ते कशासाठी आहेत, तर फूड मिळवण्यासाठी आहे. तर मग हे झाले ॲडॅप्टेशन्स फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर आता आपण पुढील ॲडॅप्टेशन्स पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण ॲनिमल्समधले ॲडॅप्टेशन्स पाहणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, प्लांट्समधले ॲडॅप्टेशन्स पाहिले, प्लांट्सनी कसं कसं त्यांना अडॅप्ट केलं हे पाहिलं. तर आता आपण ॲनिमल्समधले ॲडॅप्टेशन्स पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की ॲनिमल्समध्ये खूप प्रकारचे ॲनिमल्स आहेत. म्हणजे काही ॲनिमल्स जमिनीवर असतात, काही पाण्यामध्ये असतात, पण ते तरीसुद्धा आपण त्यांना प्राणीच म्हणतो. मग जे जमिनीवर राहणारे प्राणी असतात त्यापेक्षा पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची शरीर रचना असते, त्यांच्या ज्या गोष्टी असतात त्या थोड्याफार वेगळ्या असतात. म्हणजे कशा, समजा आता आपण फिश घेतली. फिश म्हणजे एक ॲक्वॅटिक ॲनिमल आहे ना. तर हे जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांचा जो शेप असतो असा टॅपरिंग माउथ असतो सगळीकडे असं कोन असल्यासारखा असतो. का बरं असं असेल? कारण हे जे प्राणी असतात ते पाण्यात राहतात आणि मग पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्या पाण्याला चिरून त्यांना मध्ये फ्लो करायचं असतं, मध्ये स्विमिंग करायची असते. म्हणून त्यांचे जे दोन्ही एंड्स असतात ते टॅपरिंग असतात सगळेच. जशी की आपली जहाज असते त्याचे पण दोन्ही साईडने टॅपरिंग एंड्स असतात. तसंच ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स आहेत, तर त्यांचे जे डोळे असतात, त्यांचे जे आयलिड्स असतात त्या ट्रान्सपरंट असतात. जर तुम्ही पाहिलं असेल कधी प्राण्यांकडे, माशांकडे लक्ष देऊन, तर तुम्हाला कळेल की त्यांचे आयलिड्स जे असतात ते ट्रान्सपरंट असतात. परत त्यांना फिन्स असतात आणि ते जे ब्रीथ करतात ते पाण्यामध्ये राहतात. मग त्यांना श्वास कसा घेणार ते, तर मग त्यांचे हे जे गिल्स असतात, ह्या गिल्स थ्रू ते त्यांचं ब्रीदिंग करतात. गिल्स म्हणजे काय, आपण मराठीमध्ये कल्ले म्हणतो ह्याला. तर ते कल्ल्याने त्यांचे श्वासोच्छ्वास करतात. परत त्यांना स्केल्स असतात त्यांच्या शरीरावर. तर हे सगळे त्यांचे ॲडॅप्टेशन्स आहेत. एवढंच नाही तर ह्यांच्या शरीरामध्ये एअर ब्लॅडर्स असतात. म्हणजे अशा प्रकारे हवेने भरलेले ब्लॅडर्स असतात. त्याच्यामुळे ते इझिली स्विम करू शकतात, इझिली फ्लोट होऊ शकतात त्या पाण्यामध्ये. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स होते ॲक्वॅटिक ॲनिमल्स. किंवा मग कशा प्रकारे जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स वेगवेगळे होतात, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आहेत ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये ॲज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, हे आपण पाहिलं. काय पाहिलं, तर जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात त्यांचे जे एंड्स असतात ते टॅपरिंग एंड्स असतात. कारण त्यांना माउथ असो किंवा मग त्यांचा फिन्स असो, असे टॅपरिंग एंड्स असतात त्यांचे. त्याच्यामुळे त्यांना स्विमिंग करायला इझी जाते. पाण्याला चिरून त्यांना पोहायला सोपं जातं. त्यांना ते जे ब्रीदिंग करतात ते गिल्सने करतात, त्यांच्या स्केल्स असतात त्यांच्याकडे. तर हे सगळे झाले ॲक्वॅटिक ॲनिमल्सचे ॲडॅप्टेशन्स. तर फ्रेंड्स, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिले की तुम्ही फ्रॉग, डक आणि टॉर्टॉइजला ऑब्झर्व करा आणि मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न तिथं दिलेली आहेत. तर ती प्रश्न कोणती आहेत की म्हणजे जे फ्रॉग आहे, डक आहे, त्यांचे जे पाय आहेत त्यांचा काय यूज, ते पाण्यात पोहणार ना, मग त्यांच्या पायांचा काय उपयोग. किंवा मग जे डक आहेत त्यांचे जे विंग्स आहेत, फिदर्स आहेत, ते ओले झाल्यानंतर
त्याला काही प्रॉब्लेम होत नाही का डक्सला, अशा प्रकारे काहीतरी क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. तर त्याचे उत्तर असे आहेत की समजा हे फ्रॉग आणि डक आहेत, तर दे हॅव वेब्ड टोज अँड दे कॅन यूज देअर लेग्स ॲज ओर्स. तर त्यांचे जे टोज असतात म्हणजे त्यांचे जे पाय असतात ते वेब्ड आहे, मग त्याच्यामुळे ते त्यांचा उपयोग कसा करतात, ओर्ससारखा करतात, म्हणजे वल्ह्याप्रमाणे करतात किंवा मग वल्ल्याप्रमाणे ते त्यांच्या टोजचा वापर करतात. परत जर पाण्यामध्ये आपण बदकाला पाहतो, मग त्यांचे फिदर्स चिटकून नाही का राहत पाण्यामध्ये असल्यामुळे, तर नाही, कारण त्यांचे जे फिदर्स असतात ते वॅक्सी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या फिदरवर पाणी राहतच नाही, पाणी फ्लो होऊन जातं, कारण त्यांचे फिदर्स जे आहेत ते वॅक्सी आहे. किंवा मग अजून एक की फ्रॉगमध्ये वेब्ड टूज आहे, स्लिपरी स्मूथ स्किन आहे, आणि मग त्यांचे जे ट्रँग्युलर हेड आहे, त्यांचं पण हेड जे ट्रँग्युलर आहे, त्याच्यामुळं फ्रॉगला स्विमिंग करायला इझी होतं. फ्रॉग स्विमिंग कसं करतात असा सुद्धा एक प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. तर मग त्यांच्या वेब्ड टोज, स्लिपरी आणि त्यांची स्किन जी असते ती खूप स्मूथ असते, त्याच्यामुळे आणि त्यांचं जे हेड असतं ते ट्रँग्युलर असतं, त्याच्यामुळे फ्रॉग्सला म्हणजे हे सगळ्या गोष्टीच्या थ्रू फ्रॉग स्विमिंग करू शकतो. त्यांचे जे हिंड लेग्स असतात ते लांब असतात, त्याच्यामुळे तो स्विमिंग करू शकतो. मग आता आपल्याला माहिती आहे की जे फ्रॉग्स आहेत ते ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर, जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यामध्येही राहतात. मग आता फ्रॉग पण तसाच आहे ना, तो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो. मग ते ब्रीदिंग कसं करतात, तर जेव्हा तो फ्रॉग पाण्यामध्ये असतो तेव्हा तो त्याच्या स्किननं त्याची ब्रीदिंग करतो, आणि जेव्हा तो जमिनीवर असतो तो नोज आणि लंगच्या मदतीने ब्रीदिंग करतो. तर हे सुद्धा त्यांच्यामध्ये एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. आणि जो फ्रॉगचा जो कलर आहे तो तसा का आहे, कारण त्याच्यामुळे ग्रासेसमध्ये म्हणजे गवतामध्ये वगैरे त्यांना लपायला सोपं जातं. मग त्यामुळे आपल्याला ओळखायला नाहीत की गवतामध्ये बेडूक आहे का, फ्रॉग आहे का. हे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स किंवा मग काही ॲनिमल्सचे ॲडॅप्टेशन्स आहेत. तर आता आपण पुढचे ॲडॅप्टेशन्स पाहूयात. तर फ्रेंड्स, आता आपण फॉरेस्टमधले जे ॲनिमल्स आहेत, ग्रासलँड ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामधले ॲडॅप्टेशन्स पाहणार आहोत. जे ॲनिमल्स फॉरेस्टमध्ये आहेत किंवा ग्रासलँडमध्ये राहतात, तर त्यांनी त्यांच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स केले हे आता आपण पाहूया. तर आपल्याला माहिती आहे आता फॉरेस्ट असो किंवा ग्रासलँड असो, दोन प्रकारचे ॲनिमल्स इथं असतात, एक कार्निवोरस आणि दुसरं हर्बिवोरस. म्हणजे काय, तर कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे मांसाहारी आणि हर्बिवोरस ॲनिमल्स म्हणजे काय, तर शाकाहारी, प्युअर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन असं आपण म्हणू शकतो. तर हे जे कार्निवोरस ॲनिमल्स असतात, जे मांसाहारी ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामधले आपण आधी ॲडॅप्टेशन्स पाहून घेऊया आणि त्यानंतर आपण हर्बिवोरसचे पाहून घेऊया. तर जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत त्यांचे जे लेग्स असतात की ते स्ट्रॉंग असतात, खूप जास्त त्यांचे पाय स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे ते फास्ट पळू शकतात. दे कॅन रन फास्ट ड्यू टू दिअर लेग्स आर स्ट्रॉंग. आणि मग ते त्यांच्या प्रेला कॅप्चर करतात. प्रे म्हणजे काय, तर प्रे म्हणजे भक्ष्य. तर हे जे तर आधी आपण प्रे आणि प्रिडेटर म्हणजे काय हे पाहून घेऊयात. प्रे म्हणजे भक्ष्य आणि प्रिडेटर म्हणजे भक्षक. प्रिडेटर म्हणजे हे कार्निवोरस ॲनिमल्स असतात जे दुसऱ्या प्राण्यांना खातात, म्हणजे ते भक्षक झाले. जे दुसऱ्यांना खातात ते प्रिडेटर्स, आणि ज्यांना हे प्रिडेटर्स खातात ते म्हणजे प्रे, तर ते म्हणजे भक्ष्य, ते दुसरे प्राणी. म्हणजेच जे ॲनिमल्सला खातात त्यांना आपण प्रिडेटर्स म्हणतो आणि ज्यांना खाल्लं जातं त्यांना आपण प्रे म्हणतो. तर हे जे कार्निवोरस ॲनिमल्स असतात ते प्रिडेटर्स असतात आणि मग ते त्यांच्या भक्ष्याला, त्यांच्या प्रेला कॅप्चर करण्यासाठी त्यांच्याजवळ स्ट्रॉंग लेग्स असतात आणि त्याच्यामुळे ते फास्ट पळू शकतात. दे कॅन रन फास्ट. म्हणजे हे जे त्यांचे लेग्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. तर अजून एक त्यांचे जे पॅडेड पॉज आहेत, जे टायगर आहे तर टायगरचे जे पॉज असतात म्हणजे त्यांचे जे पाय असतात ते पॅडेड असतात. म्हणजे कसे, त्यांच्या जे पायाचा जो तळवा असतो त्याला गादी असते. त्या पायाच्या तळव्याला गादी असल्यामुळे आपण त्यांना पॅडेड पॉज असं म्हणतो. त्याच्यामुळे समजा एखाद्या पक्ष्याला जर त्यांना कॅप्चर करायचं असेल, एखाद्या प्रेला जर त्यांना कॅप्चर करायचं असेल,
तर त्यांच्या पायाच्या ज्या गाद्या असतात, म्हणजे त्यांच्या पायाच्या खाली, पायाच्या तळव्याच्या खाली एक गादी असते, त्याच्यामुळे त्यांच्या पायांचा आवाज खूप स्लोली येतो. आणि मग त्यामुळे काय होतं, तर ते जे प्रे असतात, जे भक्ष्य असतात, त्यांना त्या वाघाच्या पायाचा आवाज येत नाही आणि मग त्याच्यामुळे ते त्या प्रेला इझिली कॅप्चर करू शकतात, इझिली त्यांचा शिकार करू शकतात. तर त्यांचे जे आईज असतात, दीज आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. मग त्याच्यामुळे त्यांना काय होतं, त्यांचे जे आईज असतात त्यांचे इन फ्रंट ऑफ युअर हेड प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे त्यांचं काय होतं की ते प्रेला किंवा ते त्या भक्ष्याला इझिली स्पॉट करू शकतात. इझिली त्यांना ते फ्रॉम लॉंग डिस्टन्स, म्हणजे खूप लांब उभे असतानासुद्धा, खूप लांबूनसुद्धा ते त्यांच्या भक्ष्याला कॅप्चर करू शकतात, त्यांना ते स्पॉट करू शकतात, त्यांना ते पाहू शकतात. तर हे सगळे जे ॲडॅप्टेशन्स आहेत ते कार्निवोरस ॲनिमल्समध्ये आहेत. काय काय, तर त्यांचे स्ट्रॉंग लेग्स, परत त्यांचे पॅडेड पॉज, म्हणजे त्यांच्या पायाच्या तळव्याच्या खाली गादी असते, त्यांचे आईज विच आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. तर त्याच्यामुळे काय होतं, तर ते इझिली त्या प्रेला स्पॉट करू शकतात, वेदर दीज आर ॲट लॉंग डिस्टन्स ऑल्सो. तर मग आता आपण हर्बिवोरस प्लांट्स किंवा हर्बिवोरस ॲनिमल्समधले जे काही ॲडॅप्टेशन्स आहेत ते पाहून घेऊया. तर काय, तर त्यांचे जे आईज असतात ते बिलो द फोरहेड असतात. आपण पाहिलं की जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये जे आईज असतात दीज आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड अँड दीज आर ॲट बिलो द फोरहेड आर इदर इदर साईड ऑफ हेड. त्यांच्या फोरहेडच्या एक्झॅक्ट खाली त्यांचे डोळे असतात. मग त्यामुळे काय होतं, विच गिव्स देम वाईड अँगल व्हिजन विच हेल्प्स देम टू प्रोटेक्ट फ्रॉम प्रिडेटर. म्हणजेच त्यांना एक वाईड अँगल व्हिजन मिळतो की त्याच्यामुळे त्यांना ते सुद्धा लांबून त्या प्रिडेटरपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना एक वाईड अँगल व्हिजन मिळतो, कारण त्यांचे जे डोळे असतात ते फोरहेडच्या एक्झॅक्ट खाली असतात. पुन्हा त्यांचे लेग्स जे आहेत ते लॉंग असतात, टॅपरिंग असतात, त्याच्यामुळे ते फास्ट रन करू शकतात. आणि मग ते मोठ्या मोठ्या लॉंग लिप्स, म्हणजे मोठ्या मोठ्या धापासुद्धा घेऊ शकतात, मोठे मोठे पावलं टाकू शकतात त्या प्रिडेटरपासून वाचण्यासाठी, थांबण्यासाठी. आणि लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स. तर त्यांचं हे एक ॲडॅप्टेशन आहे की त्यांचे जे हर्बिवोरस ॲनिमल्स असतात त्यांचे जे इयर्स असतात, त्यांचे जे कानं असतात ती मोठी असतात आणि फ्रीली मुव्हिंग असतात. तर त्याच्यामुळे त्यांना काय होतं, ते लांबूनही त्या प्रिडेटर्सच्या पावलांचा किंवा त्यांचा आवाज ते इझिली कॅप्चर करू शकतात. मग ते कुठल्याही डिरेक्शनमध्ये असो किंवा मग कितीही लांब असू द्यात, त्यामुळे त्यांना आवाज यायला सोपं जातं, कारण त्यांचे जे कानं असतात ते लॉंग असतात आणि फ्रीली मुव्हिंग असतात. आणि आपण पाहू शकतो की डिअर आणि ब्लॅकबॅक्स, म्हणजे हरिण किंवा काळवीट जे आहेत त्यांचा कलर आपल्या सराउंडिंगच्या नेचरसारखा असतो की त्याच्यामुळे ते कुणाला इझिली कॅप्चर नाही होऊ शकत, इझिली नाही दिसू शकत. तर हे सुद्धा एक त्यांच्या बॉडीचा जो कलर आहे हा सुद्धा एक प्रकारचा ॲडॅप्टेशन आहे. परत त्यांचे टीथ जे असतात, हे जे डिअर आणि ब्लॅकबक्स आहेत त्यांचे जे टीथ्स आहेत, त्यांचे जे दात आहेत ते स्ट्रॉंग असतात. का, तर त्याच्यामुळे ते जेणेकरून जे हार्ड मटेरियल आहे ते चिव करू शकतात किंवा विच हेल्प्स देम टू चिविंग द हार्ड मटेरियल, म्हणजे ते इझिली त्यांना चावू शकतात, कारण त्यांचे जे टीथ आहेत ते स्ट्रॉंग आहे. तर आता आपण काय पाहिलं, कार्निवोरस आणि हर्बिवोरस, म्हणजे जे फॉरेस्ट आणि ग्रासलँडमध्ये जे राहणारे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामधले आपण ॲडॅप्टेशन्स पाहिले. कोणते कोणते, स्ट्रॉंग लेग्स इन कार्निवोरस ॲनिमल्स, पॅडेड पॉज, परत देअर आईज आर लोकेटेड इन फ्रंट ऑफ देअर हेड. मग हे जे सगळे आहेत हे कार्निवोरसचे. आणि हर्बिवोरसमध्ये काय, तर त्यांचे जे फोरहेड आहे इट इज बिलो, त्यांचे जे आईज आहेत ते एकदम फोरहेडच्या खाली आहेत, म्हणजे बिलो द फोरहेड, विच गिव्स देम वाईड अँगल व्हिजन विच हेल्प्स देम टू प्रोटेक्ट फ्रॉम प्रिडेटर. त्यानंतर त्यांचे जे लेग्स आहेत ते लॉंग आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन्स आहेत, टॅपरिंग आहेत, त्याच्यामुळे ते फास्ट रन करू शकतात आणि मोठ्या मोठ्या धापा घेऊ शकतात प्रिडेटरपासून वाचण्यासाठी. त्यांचे जे कान आहेत ते लॉंग आणि फ्रीली मुव्हिंग आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे की जेणेकरून त्यांना लांबूनही त्या प्रिडेटरच्या पायांचा वगैरे आवाज आला पाहिजे. जे डिअर ब्लॅकबक्स आहेत, म्हणजे जे हरिण आणि काळवीट आहेत, त्यांचा कलर आपल्या नेचरच्या सराउंडिंगमध्ये आपण ते इझिली मिक्स होऊन जातात, त्यामुळे आपल्याला लवकर दिसत नाही की तो हरिण आहे किंवा ते काळवीट आहे. आणि त्यांचे जे टीथ असतात ह्या हरिण आणि काळवीटाचे ते खूप स्ट्रॉंग असतात की जेणेकरून जे हार्ड मटेरियल आहे ते इझिली ते चावू शकतील, त्याला चिव करू शकतील.
तर हे सगळे ॲडॅप्टेशन फॉरेस्ट आणि ग्रासलँड ॲनिमल्समधले झाले. आता आपण पुढील ॲडॅप्टेशन्स पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल्स पाहूया. डेझर्ट ॲनिमल्स म्हणजे कोणते? जे डेझर्टमध्ये राहतात ते ॲनिमल्स, म्हणजेच जे वाळवंटामध्ये राहतात, वाळवंटीय प्राणी, म्हणजे जे वाळवंटामध्ये राहतात त्या प्राण्यांमध्ये त्यांनी वाळवंटामध्ये जगण्यासाठी काय काय ॲडॅप्टेशन्स केले हे आपण पाहूया. आता आपल्याला माहिती आहे की वाळवंट म्हटल्यानंतर तिथं पाण्याची खूप कमतरता आहे. देअर इज अ लॉट ऑफ स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. त्यांचे जे काही ॲडॅप्टेशन्स असतील ते पाण्याशी रिलेटेड असतील. त्यांना पाणी मिळावं किंवा मग त्यांच्याजवळ जे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा सुद्धा लॉस होऊ नये, त्यासाठी त्यांनी त्यांच्यामध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स केले हे आपण आता पाहूया. तर दे हॅव थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. जसं की मी सांगितलं की ज्यांचे जे काही ॲडॅप्टेशन्स असतील ते मॅक्झिमम वॉटरशी आणि टेम्परेचरशी रिलेटेडच असतील. तर त्यांची जी स्किन आहे ती खूप ठीक आहे की जेणेकरून त्यांच्या स्किनमधून समजा कारण तिथे ऊन पण जास्त आहे ना, आपलं गरमी झाल्यानंतर आपला घाम, आपलं पाणी हे जातं, त्यामुळे प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. तर ते वॉटरचा लॉस होण्यासाठी त्यांची जी स्किन आहे ती ठीक आहे. लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन रसोल्स. त्यांचे जे पाय असतात ते लॉंग आहेत, फ्लॅट आहेत आणि कुशन रसोल्स, म्हणजे त्यांच्या पण पायाच्या तळव्याला एक गादी आहे त्याच्यामुळे ते त्या वाळवंटामध्ये सुद्धा इझिली चालू शकतात. देअर नोस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. त्यांचे जे नाक आहेत किंवा नाकपुड्या ज्या आहेत त्या स्किनच्या फोल्ड्सनी प्रोटेक्ट केलेल्या आहेत. तर हे सुद्धा त्यांचं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. तर त्यांचे जे आयलॅशेस आहेत, त्याच्या ज्या पापण्या आहेत त्या लॉंग आहेत आणि थिक पण आहेत. हे सुद्धा एक प्रकारचं ॲडॅप्टेशनच आहे. मग तिथे जे वाळवंटात राहणारे जे प्राणी असतात, म्हणजे वाळवंटामध्ये राहणारे उंदीर, रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स, म्हणजे जे ॲनिमल्स डेझर्टमध्ये राहतात, डेझर्टमध्ये राहणारे उंदीर, वाळवंटात राहणारे साप, वाळवंटामध्ये राहणारे स्पायडर्स, वाळवंटामध्ये राहणाऱ्या पाली, हे जे असतात ते दिवसभर म्हणजे ॲट डे टाईम ते जमिनीच्या मध्ये दे लाईव्ह इन डीप बरोज, म्हणजे ते जमिनीच्या आतमध्ये राहतात दिवसभर. आणि मग ते ॲक्टिव्ह कधी असतात? मग ते रात्री त्या जमिनीच्या वर येतात, कारण दिवसा खूप जास्त टेम्परेचर असतं आणि त्या टेम्परेचरमध्ये त्यांना सर्वाईव्ह करणं हार्ड जातं, म्हणून ते जमिनीच्या मध्ये राहतात आणि दे आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि ते संध्याकाळी ॲक्टिव्ह होतात, म्हणजे ते संध्याकाळी जमिनीच्या वर येतात. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स झाले डेझर्ट ॲनिमल्समध्ये. काय काय आहेत? त्यांची थिक स्किन आहे, कारण लॉस विच प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर. त्यांचे जे लेग्स आहेत ते लॉंग आहेत, फ्लॅट आहेत, कुशन रसोल्स आहेत, म्हणजे त्यांच्या पायाखाली एक म्हणजे तळव्याला गादीप्रमाणे कुशन रसोल्स आहेत. परत त्यांचे जे नोस्ट्रिल्स आहेत दिज आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. देन आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे जे पापण्या आहेत त्या लॉंग आहेत आणि थिक पण आहेत, जाडेही आहेत. मग जे डेझर्टमध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत, रॅट्स असो, स्नेक्स असो, स्पायडर, लिझार्ड, हे काय करतात? हे दिवसा जमिनीमध्ये खोलवर जाऊन बसतात. दे लाईव्ह इन डीप बरोज ॲट द डे टाईम आणि दे आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आणि ते रात्रीच्या वेळेला त्या जमिनीतून बाहेर येतात आणि मग ते ॲक्टिव्ह असतात रात्री, आणि जे दिवसा ते जमिनीमध्ये असतात. हे सगळे ॲडॅप्टेशन्स डेझर्ट ॲनिमल्समधले जे वाळवंटामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांनी अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स केले, त्यामुळे ते त्या तेवढ्या टेम्परेचरमध्ये आणि स्कॅर्सिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या कमतरतेमध्ये सुद्धा राहू शकतात. तर हे सगळे ॲडॅप्टेशन्स झाले डेझर्ट ॲनिमल्सचे. तर या पुढचे जे काय ॲडॅप्टेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्स.